मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांचे काही गुंडांनी अपहरण करून निर्गुण त्यांची हत्या केली। सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले। गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्रभरात आंदोलनं उभी राहिली आहेत। या संदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोश मोर्चा राज्य शासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता। त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला। फरार आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावं अशी एकमुखाने मागणी करण्यात आली। सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसंच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणातून तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत। घटनेत सहभागी असणारे गुंड, घटनेचे सूत्रधार आणि घटनेत जबाबदार असणाऱ्या व्यक्तींचा नामोल्लेख केला। महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या या घटनेचा तातडीनं तपास व्हावा याकरता प्रसार माध्यमं देखील महत्त्वाची भूमिका बजावतात असं या पत्रात म्हणण्यात आलं।